वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काल पावसानं तिघांचा बळी घेतला। वर्ध्यात दोघा चुलत भावांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर यवतमाळमध्ये एका रासायनिक कंपनीची भिंत कोसळून एक महिला ठार झाली। वर्ध्याच्या सरूळ भागात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। यशोदा नदीला पूर आल्यानं शेतात सर्वत्र पाणीच पाणी। शेतात टाकलेले बियाणेही सडण्याची शक्यता। वाशिमच्या पिंपरी सरहद आणि कुकसा गावाजवळील उतावळी नदीला मोठा पूर। शेतजमिनींमध्ये पुरांचं पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर। प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वाशिमच्या पिंपरी सरहद आणि कुकसा गावाजवळील उतावळी नदीला मोठा पूर आलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कांचनगंगा नदीला पूर। पुरामुळे डोणगाव परिसरात नागरिकांची तारांबळ। वाहनांची पाण्यातून गाडी काढण्यासाठी कसरत। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात पावसाचा कहर। शहरातून वाहत असलेल्या मन, महेश आणि विद्रुपा या 3 नद्यांचं पाणी शहरात शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। अकोल्यातील बाळापूर शहरात बॅरेजच्या गेटमध्ये बिघाड झाल्यामुळे पूरस्थिती। अनेक घरांमध्ये नद्यांचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील वळसूर गावात पावसाचं थैमान। विश्वामित्र नदीवरील प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं गावात पाणी। शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजरडा नदीला महापूर। पूर परिस्थितीमुळे अकोला जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। दापोलीच्या वेळास गावाला उधाणाच्या लाटांचा तडाखा। एकीकडे रस्त्याची धूप तर दुसरीकडे भरतीच्या काळात रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतुकीला अडचण होतीये। धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या जुन्या मागणीला पुन्हा जोर। पावसामुळे अकोला ते नागपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पाणी साचलंय। त्यामुळे वाहनधारकांना वाहनं चालवताना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वर्ध्याच्या डिगडोह 3 शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले। 3ही विद्यार्थ्यांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश। वाशिमच्या उतावळी नदीला पूर आलाय। छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। मात्र थोडं पाणी कमी झाल्यानं जीव धोक्यात टाकत नागरिकांची पुलावरून वाहतूक सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यातील नदी नाल्यांना पुराचं रूप, तर नदीकाठी असलेल्या शेतजमिनींना पावसामुळे मोठा फटका। वाशिमच्या एरंडा गावाला 4ही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा। पुरामुळे गावाचा तालुका आणि जिल्ह्याशी संपर्क तुटलाय। वीज पुरवठा खंडित झालाय। वाशिममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा कहर सुरूच। जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीला पूर आलाय। पहिल्यांदा जून महिन्यात नदी ओसंडून वाहू लागली आहे। यवतमाळमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतांना तळ्यांचं स्वरूप, लागवड केलेल्या शेती पिकांचं नुकसान। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। घाटंजी शहरातील इंदिरा आवास भागातील घरांमध्ये रस्त्याचं पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान। वाशिमच्या जोगेश्वरी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना रेस्क्यू करण्यात आलं। जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदीला पूर आलाय। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। जिल्ह्यातील धरणे 60 ते 70% भरली। राधानगरी धरण देखील 65% भरलंय। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यात कार अडकली। शर्थीच्या प्रयत्नानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं। शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावरील ही घटना आहे। नांदेडमध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। जोरदार पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंगणवाडीत पाणी शिरलंय। गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र आहे। गणपतीपुळे मंदिराला खवळलेल्या समुद्राचा फटका। मंदिर परिसरात समुद्राच्या लाटांचं पाणी। थेट मंदिर परिसराच्या भिंतीपर्यंत समुद्राच्या लाटा येत आहेत।
कोकणात सलग 2 दिवस समुद्राला उधाण. सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. रायगडच्या महाड तालुक्यातील काळ नदीवरील झुलता पूल वापरासाठी बंद करण्यात आलाय. पूल वापरासाठी धोकादायक असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला. जोरदार पावसामुळे गोव्यातील साळावली धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी. सातपुड्याच्या दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे. नंदुरबारच्या बारी सुरगसमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाल्यानं विद्यार्थी संकटात. अकोल्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकाम दर्जाची पहिल्याच मोठ्या पावसात पोलखोल. जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष असलेल्या 3ऱ्या मजल्यावर गळती.